मतदारसंघाच्या विद्यमान खासदारांनी साल्हेर दत्तक घेतले आहे, त्याचा किती विकास झाला, कोणकोणती कामे झाली असा सवाल करीत चिंचली घाट ते ताहराबाद पर्यंतचा रस्ता आमदार निधीतून पूर्ण झाला असून सर्व सुखसोयीयुक्त कामे झाली आहेत। कुणाल रोहिदास पाटील यांना निवडून दिल्याने साल्हेर मुल्हेरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर सगळ्यांची नावे घेऊन मी आपला फारसा वेळ घेणार नाही, कारण 11 वाजेपासून आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात। यापूर्वी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। मी या ठिकाणी एकच सांगेन की काँग्रेसचे उमेदवार कुणाल बाबा हे अत्यंत उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत। त्यांना राजकीय वारसा आहे, परंपरा आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने धुळे शहरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं केली त्यापेक्षा जास्त काम आपल्या या परिसरामध्ये ते करणार याची आम्हाला सगळ्यांना गॅरंटी असल्यामुळे आज आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। मागच्या 5 वर्षामध्ये केंद्रात आणि राज्यामध्ये आपण जी काही एकदा घोर चूक केली ती चूक सुधारण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळणार आहे। आपण थोडस मोदी लाटेच्या माध्यमातून केंद्रात आणि राज्यात बदल केला, आजचे दिनच्या नावाखाली आपण सर्वजण भुललो, परंतु आजचे दिन तर आलेच नाही, पण सगळ्यांनाच त्या ठिकाणी बुरे दिन आज आपल्याला पाहायला त्या ठिकाणी मिळत आहेत। शेतकऱ्यांना बुरे दिन, आदिवासींना बुरे दिन, व्यापाऱ्यांना बुरे दिन, शिक्षकांना बुरे दिन, असा एकही घटक त्या ठिकाणी खुश नाही की तो घटक या सरकारच्या कामकाजावर खुश आहे, असा एकही घटक नाही। आणि म्हणून काँग्रेस सरकारच्या माध्यमातून झालेली कामं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पंडित जवाहरलाल नेहरू असतील, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, नंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग असतील, यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या देशाचा विकास करण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज या नरेंद्र मोदींना त्या ठिकाणी नेहरू आणि गांधी घराण्याचं वावडं त्या ठिकाणी आहे, त्यांचं नाव कसं पुसलं जाईल अशा पद्धतीने त्यांनी या मागच्या 5 वर्षामध्ये काम केलं। देशाच्या संरक्षणासाठी पंडित नेहरूंनी केलेलं बलिदान, त्यांनी केलेला त्याग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। इंदिरा गांधींचं बलिदान आपण कोणीच विसरू शकत नाही। एक दुर्गा म्हणून त्याच्याकडे अटल बिहारी वाजपेयी जे आपल्या देशाचे पंतप्रधान होते, त्यांनी सुद्धा विरोधी पक्ष नेता असताना इंदिरा गांधींना दुर्गेची उपमा त्या ठिकाणी दिली। कुठेतरी मागच्या काळामध्ये पुलवामा सारख्या घटना त्या ठिकाणी घडली आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर भांडवल या मोदी सरकारने केलं। आपलं लष्कर सक्षम करण्याचं काम काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। इंदिरा गांधींनी त्या ठिकाणी पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती केली। एवढं सक्षम सरकार काँग्रेस पक्षाचं असताना त्या ठिकाणी इंदिरा गांधींना कसं बदनाम करता येईल, राजीव गांधींच्या काळामध्ये झालेल्या कामांचं कसं त्याच्यामध्ये हे करता येईल, या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींनी 5 वर्ष फक्त एवढंच काम केलं। गोरगरीब आदिवासींना त्या ठिकाणी उच्च शिक्षित करण्याच्या दृष्टीने, त्यांना चांगलं त्यांचं जीवनमान उंचावण्याच्या दृष्टिकोनाने काँग्रेस पक्षाने केलेलं काम आपल्याला विसरता येणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला या विनंती करतो की येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला काँग्रेस पक्षाचं पंजा या निशाणीचं बटन त्या ठिकाणी दाबायचंय। आपण कायम काँग्रेस सोबत त्या ठिकाणी राहिले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत आपण कायम राहिले आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला कुणाल बाबांच्या पाठीमागे आपली संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी उभी करायची। आज मागचे आपले जे काही खासदार होते, आता मागचंच म्हणू आपण, सुभाष भामरेंनी या ठिकाणी हे साल्हेर गाव दत्तक घेतलं। काय अवस्था आहे या साल्हेर गावाची, तालुक्यातलं नव्हे तर राज्यातल्या नकाशावर हे साल्हेर हे गाव त्या ठिकाणी दिसून उठतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीमध्ये साल्हेर किल्ला त्या ठिकाणी मोठमोठे राज्यातून फार मोठे पर्यटक बाबा या ठिकाणी येतात आणि त्यांना कुठलीही सुविधा त्या ठिकाणी मिळत नाही।
अशा पद्धतीने मोबाईलची सेवा या परिसरामध्ये नाही. अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि ग्रामसेवक असेल या साल्हेर ग्रामपंचायतीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा योजना त्या ठिकाणी मंजूर केली होती. परंतु या सुभाष भामरेंचे जे कोणी पीए आहेत त्यांनी त्या योजनेची वाट त्या ठिकाणी लावली आणि तो ग्रामसेवक मधल्या काळामध्ये निलंबित करावा लागला. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आदिवासींच्या टाळीवरचं लोणी खाणारे या लोकांना आपण खड्यासारखं बाजूला त्या ठिकाणी करावं ही विनंती आम्ही आपल्याला या ठिकाणी करायला आलो. मागच्या काळामध्ये काळा पैसा कुठेतरी बाहेर येईल त्यामुळे नरेंद्र मोदींनी एका मिनिटामध्ये निर्णय घेऊन टाकला. सगळ्या नोटाबंदी त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं. काळा पैसा निघेल आणि जो काही काळा पैसा निघेल त्या काळा पैशाच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरिबांच्या बँकेच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये टाकण्याचं आमिष त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं. मिळाले का कोणाला 15 लाख रुपये? कोणालाही मिळाले नाही. आणि म्हणून असं फसवणूक करणाऱ्या सरकारला आपण त्या ठिकाणी बाजूला करा आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत कार्यक्षम आमदार म्हणून कुणाल लाबांची या महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. विधानसभेमध्ये सुद्धा आपल्या मतदारसंघाचे प्रश्न अत्यंत पोटतिडकीने ते मांडत असतात आणि म्हणून त्यांना आपण जर निवडून दिलं म्हणजे बाबा आम्ही तुम्हाला आजच सांगतो की धुळे लोकसभा मतदारसंघामधलं थोडस बाहेरचंही वातावरण आम्ही त्या ठिकाणी पाहतो आहोत. प्रचंड त्रास या ठिकाणी लोकांना झालेला आहे आणि म्हणून या धुळे लोकसभा मतदारसंघातली हवा निश्चितपणे आता बदलते आहे आणि ती हवा आपल्या बाजूने त्या ठिकाणी होणार आहे. आणि 29 तारखेला या परिसरातली नळका बागलाण तालुक्यातली सगळी जनता आपल्या पारड्यामध्ये वजन टाकण्याशिवाय राहणार नाही हे अभिवचन मी या निमित्ताने आपल्याला त्या ठिकाणी देतो. आज आदिवासी बांधवांच्या बाबतीत अनेक वाईट निर्णय त्या ठिकाणी या सरकारने घेतले. खावटी बंद झाली. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आश्रमशाळामध्ये जेवणांचे हाल त्या ठिकाणी होतात. आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे मृत्यू त्या ठिकाणी कुपोषणामुळे त्या ठिकाणी होतात. या कुठल्याही गोष्टीशी राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारला काही घेणं देणं नाही आणि म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करायचं असेल तर आपल्याला अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागेल एवढंच मी या ठिकाणी सांगेन. उज्ज्वला गॅसच्या बाबतीत या ठिकाणी उल्लेख झाला. त्या ठिकाणी शासनाने उज्ज्वला गॅस देण्यामागचा एक अत्यंत कुटील डाव त्या ठिकाणी आहे हे आपण समजून घ्या. सुरुवातीच्या काळामध्ये आपण तो गॅस घेतला पण तो गॅस घेतल्यानंतर परत एकदा गॅस भरण्यासाठी आपल्याकडे 1000 रुपये सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही आणि म्हणून कुठेतरी दारिद्र्य रेषेच्या यादीमध्ये आपली सगळ्यांची नावं त्या ठिकाणी असतात आणि एकदा गॅसचा जर शिक्का त्या रेशन कार्डवर पडला की आपण दारिद्र्य रेषेच्या बाहेर पडलो. ही सगळी परिस्थिती या लोकांना बदलायची आहे. कुठेही दारिद्र्य रेषेचं त्या ठिकाणी कोणी राहणार नाही आणि म्हणून या सरकारने जी काही आदिवासींच्या बाबतीत जो काही निर्णय घेतला तो निर्णय आपल्या सगळ्यांच्या मुळावर त्या ठिकाणी येणार आहे हे आपण त्या ठिकाणी समजून घ्या. आरोग्य विभागाची सुद्धा तशीच अवस्था आहे. आपण म्हणतो ना तेथे पाहिजे जातीचे येड्या गवाड्याचे काम नाही. या सरकारमध्ये नरेंद्र मोदी त्या ठिकाणी कुठल्याही मंत्र्यांचं दखू देत नाही. राज्यामध्ये पण तशीच परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस व्यतिरिक्त तुम्हाला जर एखाद्या मंत्र्याचं नाव माहिती असेल त्यांना आपण सांगावं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हुकुमशाही पद्धतीच त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून आरोग्य विभाग सुद्धा आज गॅसवर त्या ठिकाणी सलाईनवर लावलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाही. डॉक्टरांना योग्य तो पगार दिला जात नाही म्हणून डॉक्टर त्या नोकऱ्या सोडून जातात आणि आदिवासी भागामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी डॉक्टर्स नसल्यामुळे आपली मोठी कुचंबना त्या ठिकाणी होते आहे. यापूर्वीच्या काळामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस पहिले आदिवासींच्या आरोग्याचा प्रश्न त्या ठिकाणी मोठ्या चतुराईने त्या ठिकाणी सांभाळला जायचा. आदिवासींना आरोग्याच्या सुविधा कशा मिळतील, त्यांना शैक्षणिक सुविधा कशा मिळतील या दृष्टिकोनातून आपलं राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर काम करत होतं. आदिवासी विभागाची स्थापनाच मुळे आपले केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार साहेबांनी या आदिवासी खात्याचं त्या ठिकाणी स्थापना केली आणि राज्याचं जे काही आर्थिक बजेट आहे त्या आर्थिक बजेटच्या 9% या आदिवासी विभागातल्या आदिवासींच्या विकासासाठी तो निधी वापरला जातो आणि आज ज्या काही सुविधा आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत त्या या विभागाच्या माध्यमातून मिळत आहेत आणि म्हणून आदिवासींसाठी केलेलं
काम हे फक्त काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच त्या ठिकाणी करू शकतो, हे आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवावं. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की साल्हेर वळण योजना 1, साल्हेर वळण योजना 2 आणि आता वाघंबा वळण योजनेचं काम जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. या वळण योजनांचं पाणी गुजरातमध्ये त्या ठिकाणी वाहून जायचं, हे पाणी त्या ठिकाणी आपण केळझर मध्ये काही हरणबारी धरणामध्ये वळवलं. आज जरी आपल्याकडे कमी पाऊस पडत असला तरी या वळण योजनांच्या माध्यमातून येणारं पाण्यामुळे ही धरणं त्या ठिकाणी भरून जातात आणि कुठेतरी आपल्या शेती सिंचनाचा प्रश्न असेल, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, हे प्रश्न निश्चितपणे त्या ठिकाणी सुटण्यास मदत झालेली आहे. आणि म्हणून मी फारसं या ठिकाणी काही बोलणार नाही. बाबा आपल्या मनोगतातून आपल्या सगळ्या भावना या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मागच्या खासदारांनी काय काय दिवे लावले हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ग्रामपंचायत पासून तर त्या ठिकाणी राज्य सरकारच्या कामांमध्ये प्रत्येक कामांमध्ये टक्केवारी या माणसाने गोळा केलेली आहे आणि हे आम्ही सिद्ध करून दाखवू. महाराष्ट्रातल्या जाऊ द्या, बाकीचं मी काही बोलत नाही, परंतु बागलाण तालुक्यामध्ये सुद्धा यांनी अधिकाऱ्यांच्या अनेक वेळा बदल्या केल्या. हे बदली मंत्री म्हणून यांच्याच पक्षाचे लोक त्या ठिकाणी त्यांना बदली मंत्री म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी घेतात. आपल्या सटाणा शहराचं जर उदाहरण घेतलं तर 4-4, 5-5 PI त्या ठिकाणी बदलले गेले, तहसीलदार बदलले गेले. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार त्या ठिकाणी सुभाष भामरेंनी त्यांच्या PAच्या माध्यमातून केले. असं एकंदरीत ह्या सगळ्यांच्या कामाला भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा लोकांना आता कंटाळा आलेला आहे. या सगळ्या गटबाजीमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गटबाजी निर्माण झालेली. ते सगळं सांगतात की मोदी तुमचे बैर नाही पण सुभाष भामरे इनकी खैर नाही, अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते आपलं भावना बोलून दाखवून राहिले. आणि म्हणून आपले उमेदवार सुभाष बाबा, आपलं कुणाल बाबा यांचा विजय निश्चित आहे. आणि म्हणून आपल्याला एक चांगला खासदार संसदेमध्ये पाठवायचा आहे. मी आपल्याला एकच विनंती करेन की येणाऱ्या 29 तारखेला कुठल्याही निशाणीचं डोळ्यासमोर ठेवू नका, फक्त आपला पंजा आणि काँग्रेस पक्षाचं पंजा या निशाणीचं बटन दाबा आणि कुणाल बाबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, एवढी विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.